आपण काल मूल्य शिक्षणाची गरज बघितलेली होती. विद्यार्थ्यांसाठी काय मूल्य शिक्षणाची गरज आहे, त्यासोबतच शिक्षकांसाठी काय आवश्यकता आहे, त्यानंतर पालकांसाठी काय आवश्यकता आहे हे आपण बघितलेलं होतं. आता याच्यानंतर आपण बघूया माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमामध्ये मूल्य शिक्षणाची काय गरज आहे. माध्यमिक शिक्षणामध्ये का समावेश करायला पाहिजे. तसं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मूल्य शिक्षणाशी अशी वेगळी कुठली तासिका ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण मूल्य शिक्षण हे आपण जे काही विद्यार्थ्यांना अध्यापन करतो, शिकवतो, त्यासोबतच आपण वेगवेगळे उपक्रम घेतो. अभ्यासपूरक उपक्रम असतील, अभ्यासेतर उपक्रम असतील, या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मूल्यही रुजवत असतो. सहकार्याची वृत्ती असेल, संभाषण कौशल्य हे सुद्धा एक मूल्य आहे. सहिष्णू वृत्ती असेल, त्याच्यानंतर एकमेकांना सहकार्य करणं असेल, आरोग्याच्या संदर्भामध्ये असतील काही बाबी की आपलं आरोग्य चांगलं ठेवणं, स्वच्छतेच्या संदर्भामध्ये असेल, प्रामाणिकपणा असेल, वेळेचं नियोजन करणं असेल, कष्ट करणं, मेहनत करणं, आपल्या सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये सातत्य ठेवणं, नियमितता ठेवणं, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांचा समावेश मूल्यामध्ये होतो. तर ही सगळी मूल्य आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला उद्याचा भावी नागरिक, आपल्या भारत देशाचा चांगला नागरिक आपल्याला तयार करायचा आहे. आणि मग चांगला नागरिक जर आपल्याला तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांवरती चांगले संस्कार करणं गरजेचं आहे. आता मूल्य म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. जे जे चांगलं आहे त्याला आपण मूल्य असं म्हणतो. आणि ते समाजमान्य आहे, ज्या गोष्टी समाजमान्य आहे त्याला आपण मूल्य म्हणतो. तर अशा समाजमान्य ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपलं जे काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची रचना ही केलेली असते. जसे की आपल्याला सगळ्यांना माहित आहे 10 गाभाभूत घटक आहेत. या 10 गाभाभूत घटकांचा समावेश, त्याच्यावर आधारित माध्यमिक शिक्षणाची जी काही अभ्यासक्रमाची रचना आहे ती रचना केलेली असते. आणि महाराष्ट्र शासनाने जी काही मूल्य सांगितलेली आहेत त्या मूल्यांवर आधारित अभ्यासक्रमाची रचना करून त्याचा समावेश हा अभ्यासक्रमामध्ये केला जातो. आता उदाहरणादाखल याच्यामध्ये पहिलं जे आपल्याला सांगता येईल की कशासाठी मूल्य शिक्षणाची गरज आहे माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये, तर पहिलं जे आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये पण लिहून घ्या. नागरिकत्वाचा विकास. आपल्याला एक आपल्या भारत देशाचा चांगला नागरिक तयार करण्यासाठी नागरिकत्व म्हणजे काय, नागरिकत्व कशाला म्हटलं जातं, की त्याचा काय विकास करायची गरज भासते. तर मी तुम्हाला काल पण सांगितलेलं होतं की आपण या समाजाचं देणं लागतो. आपण समाजाला देणारा, आपण दाता बनलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण समाजामध्ये अनेक प्रकारची कामं आपल्याला करावी लागतात. कारण सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की जेव्हा आपण आपल्या कुटुंबाचा विचार करतो, कुटुंबाचा विकास झाल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या परिसराचा विकास करणं महत्वाचं आहे, समाजाचा विकास करणं महत्वाचं आहे, आपल्या गावाचा विकास करणं महत्वाचं आहे. आणि मग हळूहळू आपण आपल्या देशाचा आणि वसुदैव कुटुंबकम म्हणजे जागतिक स्तरावरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि मग ही मनोभूमिका विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. त्यांनी केवळ स्वतःचा विचार करू नये, तर त्यांनी कोणाचा विचार करायला पाहिजे, संपूर्ण सृष्टीचा विचार त्यांनी केला पाहिजे. म्हणजे मग आता संपूर्ण सृष्टीचा विचार करत असताना त्या ठिकाणी स्वच्छता आलं, त्या ठिकाणी झाडांची लागवड आली, झाडांची वाढ आली, आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये अशा पद्धतीचं आपलं वर्तन असलं पाहिजे. आपल्या देशाची उन्नती झाली पाहिजे, आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची, आपल्या राष्ट्राची उन्नती कशा पद्धतीनं करता येईल आणि त्यासाठी एक चांगला नागरिक होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मग मूल्य शिक्षणाची गरज कशासाठी आहे, माध्यमिक शिक्षणामध्ये का समावेश केलेला आहे. माध्यमिक शिक्षणामध्ये वेगवेगळे विषय आपण शिकतो. मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र वगैरे वगैरे. मग हे विषय का समाविष्ट केलेले आहेत, तर एक चांगला सुसंस्कृत नागरिक उद्याचा तयार होण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर संविधानात्मक जबाबदारीची जाणीव. आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये आपण कसं वागायला पाहिजे, आपले हक्क काय आहेत, आपली कर्तव्य काय आहेत, आपले अधिकार काय आहेत, या सगळ्याच्या संदर्भामध्ये संविधानामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य, भाषण करण्याचं स्वातंत्र्य, अशा पद्धतीनं अनेक गोष्टी आपल्या संविधानामध्ये दिलेल्या आहेत. आणि बालकाला निशुल्क आणि सक्तीचं शिक्षण देणं हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मुलांना कळणं गरजेचं आहे.
कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला आपला हक्क कळतो पण आपलं कर्तव्य आपल्याला कळत नाही, आणि मग ही कर्तव्याची जाणीव या शिक्षणामधून विद्यार्थ्यांना देता येते. म्हणून मूल्य शिक्षणाची गरज ही आपल्या माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये संविधानात्मक आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, एक माणूस म्हणून समाजामध्ये आपण कसं वागलं पाहिजे, आपल्यावर कोणती जबाबदारी आहे, आपल्या समाजाचा विकास आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, या दृष्टिकोनातून संविधानात्मक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी. कारण इतिहासामध्ये पण पाहिलेलं आहे तुम्ही, आपले संविधान हा धडा आहे. त्यासोबतच आपण संविधानाचा संविधान दिवस आपण साजरा करतो. तो दिवस का साजरा करतो, तर त्याच्यातून आपण ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतो. म्हणजे असं नाही की हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमातून हे मूल्य रुजवायचे नाही. मूल्य ही कशी आहेत, एकात्म स्वरूपाची आहेत. आणि त्यामुळे असं एक मूल्य वेगळं एक मूल्य वेगळं असं आपल्याला करता येत नाही. एका गोष्टीमधून अनेक मूल्य आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवू शकतो. आता जसं की आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले की झूम वरती आपल्याला तास घ्यायचा आहे आणि तुम्ही सगळेजण जॉईन व्हा. आता जॉईन व्हा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे, एक तास मी घेणार आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे, याचा मेसेज मी तुम्हाला केलेला आहे. याच्यामधून अनेक मूल्य तुमच्यामध्ये रुजवल्या जाणार आहेत. काय रुजवल्या जाणार आहे, तुम्ही वेळेवर जॉईन होणं हे एक मूल्य झालं. या ठिकाणी प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये असला पाहिजे की हा आपल्याला मॅडमनी सांगितलेलं आहे, आता आपली परीक्षा जवळ आलेली आहे, वेळ कमी आहे आणि मग कमी वेळ असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा तासिका घेणं गरजेचं आहे. मग ही प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये रुजवणं, वेळेवरती जॉईन होणं, अभ्यासू वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण करणं, अशी अनेक मूल्य या नुसतं एक तास घेणं याच्यामध्ये मी तुमच्यामध्ये रुजवत आहे. आलं का लक्षामध्ये सगळ्यांना? तर अशा पद्धतीनं वेगवेगळे जेव्हा उपक्रम घेतो आपण, त्या उपक्रमामधनं आज खरं बोलायचंच मूल्य मला रुजवायचं आहे असं नाही. लक्षामध्ये घ्या की मूल्य ही कशी आहेत, एकात्म स्वरूपाची आहेत आणि आपल्याला ती तशा पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणून यासाठी मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे लोकशाहीचा विकास. कारण लोकशाहीचा विकास करणं हे खूप गरजेचं आहे. लोकशाही, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांना स्वातंत्र्य असणं, आपलं विचार, आपलं मत, आपली आपली अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. आपल्या देशामध्ये आपण सरकार जे निवडून देतो ते निवडून देण्याचा अधिकार आपल्याला आहे. आणि हुकुमशाही जर आली तर काय होते, त्या ठिकाणी दडपशाही निर्माण होते आणि मग एक सक्षम गट एक कमकुवत गटावरती अन्याय करत असतो. आणि लोकशाहीमध्ये मात्र अशा पद्धतीचं नसतं. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य जे असतं ते काय असते, लोकशाहीमध्ये त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. म्हणून आपल्याला सगळ्याला या ठिकाणी लोकशाही ही कशी आवश्यक आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कसं स्वातंत्र्य असतं, हे सगळं आपल्याला विद्यार्थ्यांच्या मनावरती रुजवण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये, माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये लोकशाहीचा विकास हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी व्हॅल्यू एज्युकेशन महत्वाचं आहे. त्यानंतर मूल्य संघर्ष व जोपासना, हे लक्षामध्ये घ्या की प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कन्फ्लिक्ट या निर्माण होत असतात. म्हणजे मी हे असं केलं तर काय होईल, मी तसं केलं तर काय होईल. आता कधी कधी काय होतं की आपण म्हणतो बघा, कधी कधी आपल्याला वेळ प्रसंगी खोटं पण बोलावं लागतं असं आपण म्हणतो. परंतु खोटं बोलणं हे काही संयुक्तिक नाहीये, हा काही अंतिम मार्ग नाही आहे. आपल्याला खरं बोलूनच त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो. पण कधी कधी तसं होतं की मी हे करू का ते करू. आता कसं असतं की एखाद्या वेळेला, आता तुम्ही या ठिकाणी तासाला जॉईन झालात, तुम्हाला तुमच्या घरामध्ये काहीतरी एखादा उपक्रम असेल आणि तो उपक्रम तुम्हाला आज करायचा असेल आणि तुम्ही आज सुट्टी आहे म्हणून त्याचं नियोजन तुम्ही केलेलं असेल. आणि मग हे नियोजन केल्यानंतर तुमच्या आई वडिलांनी म्हणा किंवा मित्रांच्या आग्रहाने म्हणा किंवा बहिणीसाठी म्हणा, भावासाठी म्हणा किंवा घरामध्ये लहान कोणी तुमचे हे असतील, बहिणीचे मुलं असतील, भावाचे मुलं असतील, त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी प्लॅनिंग केलं असेल. आणि मग तुम्हाला आज सकाळी कळाले की, तसं मी काल कॉलेजमध्ये सांगितलं होतं की मी उद्या जर मला शक्य झालं तर मी तास घेणार आहे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. आणि आज मी लिंक टाकली, पण काही विद्यार्थी काल कॉलेजमध्ये अब्सेंट असतील, त्यांना कल्पना नसेल याची आणि त्यांनी ते नियोजन केलेलं असेल. आता नियोजन केल्यानंतर आपल्या घरातल्या व्यक्तींना आपण वेळ देत आहोत, आपल्या घरातल्या लोकांसाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे, त्यांना कुठेतरी घेऊन जायचंय किंवा एखादा कार्यक्रम आपल्या घरी ठेवलेला आहे त्याचं नियोजन करायचं आहे किंवा त्या कार्यक्रमाला पूर्ण स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करून द्यायचं आहे. आणि इकडे माझा मेसेज आला तुम्हाला की आपला तास आहे, आता मग सारंग मॅडमचा तास आहे, आपल्या कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांचा तास आहे, आपला तो महत्वाचा विषय आहे, आपली परीक्षा जवळ आलेली आहे. म्हणजे घरातल्या लोकांना वेळ देणं हे पण महत्वाचं आहे आणि त्यासोबतच
मॅडमचा तास करणं पण महत्वाचं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत बघा. या ठिकाणी दोन्ही मूल्य आहेत. कोणती मूल्य आहेत? एक, आपण इकडे वेळेवरती जॉईन होणं, प्रामाणिकपणे तास करणं, अभ्यास करणं, हे महत्वाचं. ही मूल्य आहेत. प्रामाणिकपणा, वेळेवरती जॉईन होणं, तास करणं, अभ्यास करणं, सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं, नियमितता ठेवणं, ही सगळी मूल्य आहेत. कशाच्या संदर्भामध्ये? अध्ययन अध्यापनाच्या संदर्भामध्ये. घरातल्या व्यक्तींना वेळ देणं हे पण मूल्यच आहे. त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये प्रेमाचं वातावरण तयार करणं, प्रेम, स्नेह, सहानुभूती, ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. ही पण मूल्य आहेत. मग कोणतं मूल्य मी निवडू या ठिकाणी? मग हा संघर्ष आपल्यामध्ये निर्माण होतो, मूल्य संघर्ष. दोन्ही पण मूल्य महत्वाची आहेत, पण त्याच्यातून योग्य मूल्याची निवड आपल्याला करता येणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सुद्धा कधी कधी संभ्रम निर्माण होतो. मी हा विषय घेऊ का, तो विषय घेऊ का, मी हे आधी करू का, हे नंतर करू का, गृहपाठ करू का, प्रोजेक्ट करू का, काय करू, तासाला बसू का, तासाला बसू नये, घरी जाऊ का, वगैरे वगैरे, असे अनेक संघर्ष आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. आणि मग अशा वेळेला आपल्याला योग्य निर्णय घेता आला पाहिजे. आणि म्हणून अभ्यासक्रमामध्ये मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे की कोणत्या मूल्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. शाश्वत मूल्य जी आहेत ती खूप महत्वाची आहेत, त्यांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि हा मूल्य संघर्ष जो निर्माण होतो, तो मूल्य संघर्ष आपल्याला हळूहळू दूर करता येणं खूप गरजेचं आहे. आणि ते दूर करता येण्यासाठी कसं करायचं दूर? बऱ्याच वेळेला काय होतं की सांगितलं जातं, हे हे करू नये, ते करू नये, ते करू नये, ते करू नये, असं सांगितलं जातं. पण नेमकं काय करावं हे कोण सांगतं? आणि जेव्हा नेमकं काय करावं हे जेव्हा शिक्षक सांगतात, त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या दूर होतात आणि एक चांगलं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांचं तयार होतं. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की खूप वय झालेली सुद्धा लोक असतात, पण त्यांना निर्णय घेता येत नाही. द्विधा मनस्थिती त्यांची होते, कारण मूल्यांचे संस्कार त्यांच्यावरती चांगल्या पद्धतीने झालेले नसतात, योग्य वेळी त्यांना कोणी मार्गदर्शन केलेलं नसतं, आणि त्यामुळे मग त्यांना निर्णय घ्यायचं कळत नाही. काही जण बरोबर निर्णय घेतात, आलेली जी संधी आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग काही जणांना संधी येते पण निर्णय योग्य पद्धतीने घेतला जात नाही, कारण त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि मग निर्णय ते घेऊ शकत नाहीत, आणि त्यामुळे आलेली संधी त्यांच्या हातातनं निघून जाते. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की संधी एकदा दार ठोठवते आणि खूप कालावधी गेल्यानंतर संधी आपल्याला मिळते, पण त्या तोपर्यंत खूप वेळ गेलेला असतो आणि आपल्याला जे करायचंय ते राहून जातं. म्हणून मुलांना आपण योग्य पद्धतीनं मार्गदर्शन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यांना मिळालेली जी संधी आहे त्या संधीचं त्यांना सोनं करायला सांगणं, म्हणजे त्यांच्याकडनं ती कृती करून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून अशा वेगवेगळ्या कृतींचा समावेश जो आहे तो आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. आणि त्याच्यातून मग अशी जी मूल्य आहेत, म्हणजे मूल्य संघर्ष आपल्यामधनं दूर करणं, विद्यार्थ्यांमधनं दूर करणं, याच्यासाठी मूल्य शिक्षणाची आवश्यकता ही माध्यमिक अभ्यासक्रमामध्ये आहे. त्यानंतर शाश्वत मूल्य विकास, जी काही शाश्वत मूल्य आहेत, सत्य आहे, अहिंसा आहे, समता आहे, न्याय आहे, बंधुता आहे, ही सगळी शाश्वत मूल्य आहेत. आरोग्य विषयाच्या संदर्भामध्ये मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. ही शाश्वत मूल्य आहेत जी की कधीच बदलत नाहीत. मी तुम्हाला सांगितलं, शाश्वत मूल्य एकदा ठरवल्यानंतर ती परिस्थितीनुसार बदलत जात नाहीत. अशा मूल्यांना आपण शाश्वत मूल्य म्हणतो. पण काही मूल्य अशी असतात की परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये नवीन मूल्यांची भर होत जाते. जसं मी तुम्हाला सांगितलं की कोविडच्या काळामध्ये तंत्रज्ञान आपलं आलेलं आहे, आणि मग ही तंत्रज्ञानात्मक जी मूल्य आहेत ती नव्याने निर्माण झालेली आहेत. ज्या वेळेला ओझोनचा थर कमी झाला त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टींची जाणीव झाली की प्रदूषण आपण दूर केलं पाहिजे, आपण झाडांची लागवड केली पाहिजे. ही जी काही मूल्य आहेत ही मूल्य जसं जसं समाजाची उत्क्रांती होत गेली, जसं जसं समाजामध्ये बदल होत गेला, जसं जसं समाज हा प्रगतीपथाकडे जात गेला, तसं तसं आणखीन काही मूल्य ही निर्माण झालेली आहेत. आणि म्हणून अशा सर्व मूल्यांचा, जसं आपण बघितलं की सुरुवातीच्या काळामध्ये संगणक हा धडा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये नव्हता, पण नंतरच्या याच्यामध्ये संगणक हा धडा पाठ्यपुस्तकामध्ये आला. अभ्यासक्रमामध्ये माहिती तंत्रज्ञान या विषयाचा समावेश झालेला आहे. आपण पाहतो, जरी तो प्रॅक्टिकल बेस्ड असेल, त्याला जरी समजा गुण नसतील, श्रेणी असतील, तरी पण त्याचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये झालेला आहे. आणि म्हणून अमूल्य शिक्षणाची आवश्यकता ही आपल्या माध्यमिक अभ्यासक्रमामध्ये आहे, गरजेचं आहे. आणि ही जी शाश्वत मूल्य आहेत या शाश्वत मूल्यांचा विकास करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगितले की चारित्र्य संवर्धन हे पण खूप महत्वाचं आहे. प्रत्येक बालकाचं चारित्र्य संवर्धन झालं पाहिजे, त्याच्या चारित्र्याचा विकास झाला पाहिजे, म्हणून याचा समावेश
आपल्या माध्यमिक शिक्षणामध्ये करणं गरजेचं आहे आणि केलेलं आहे, ते करण्यात आलेलं आहे. कारण चारित्र्याचा विकास करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण हा विकास करू शकतो. अभ्यासक्रमामध्ये सुद्धा बघा तुम्ही पाहिलं तर अभ्यासक्रमामध्ये इतिहास विषयामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या आवाज बंद करा कृपया. कुणाचा आवाज चालू आहे? म्यूट करा, म्यूट करा कृपया. हा, तर लक्षामध्ये घ्या की आपल्या इतिहास विषयामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. स्वामी विवेकानंद असतील, महात्मा गांधी असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांचं जे चरित्र आहे त्याविषयीची माहिती इतिहासामध्ये आहे. शिवाजी महाराज आहेत, तर हे महाराणा प्रताप आहेत, यांची जी काही माहिती दिलेली आहे आणि हे जेव्हा आपण शिकवतो मुलांना, हे शिकवत असताना याच्यातनं आपण मुलांमध्ये आपलं जे चारित्र्य आहे ते चारित्र्य आपण कसं चांगलं ठेवलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण संस्कार करत असतो. कारण जर चांगला विद्यार्थी घडला, प्रामाणिक असणारा, कष्ट करणारा, सगळ्याला समजून घेणारा, तर तो भविष्यामध्ये आपल्या देशाच्या प्रगतीसाठी खूप आवश्यक असा व्यक्ती आपण निर्माण करतो. म्हणून चारित्र्य हे खूप महत्वाचं आहे. आणि चारित्र्य जर चांगलं नसेल तर मग आपण कितीही गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये अचीव केल्या तर त्या गोष्टीला काहीही महत्व नाही. एखाद्या वेळेला थोडस ज्ञान कमी असलं तरी चालेल, परंतु त्याचं चारित्र्य मात्र चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मग अभ्यासक्रमामध्ये अशा अनेक घटकांचा समावेश आहे. मराठी विषयामध्ये आपण भावनिक विकास करतो, मराठी, हिंदी, इंग्रजी या विषयामधनं. इतिहास विषयामधनं सुद्धा आपण विद्यार्थ्यांचा भावनिक विकास करतो. आणि आपल्याला माहित आहे की बौद्धिक विकास आपण गणित, शास्त्र याच्यामधनं करतो. पण असं आपल्याला काही एकदम वेगळं वेगळं करता येत नाही. सगळ्या विषयामधनं आपण वेगवेगळ्या प्रकारची मूल्य ही विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असतो आणि त्याच्यातून विद्यार्थ्याचं एक व्यक्तिमत्व आकाराला येतं. आणि हे चांगलं व्यक्तिमत्व आकाराला येण्यासाठी माध्यमिक शिक्षणामध्ये मूल्य शिक्षणाचीही आवश्यकता आहे. त्यानंतर चांगल्या सवयींचा विकास. चांगल्या सवयी खूप महत्वाच्या आहेत. चांगल्या सवयी असतील, सतत काम करण्याची. मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगते, मी लवकर थकत नाही असं मी तुम्हाला म्हणते. काय म्हणते मी लवकर थकत नाही म्हणून? कारण मी सतत काम करत असते आणि सतत काम केल्यामुळे मला थकवा जाणवत नाही. सकाळी जसा माझा चेहरा प्रफुल्लित, आनंदी, उत्साही असतो, तसा संध्याकाळी 5:30 वाजता सुद्धा माझा चेहरा प्रफुल्लित, आनंदित असतो. का असतो? तर याचं कारण हे आहे की सतत काम करणे. मग विद्यार्थ्याला सुद्धा आपण काय केलं पाहिजे की सतत काम करण्याची सवय आपण विद्यार्थ्याला लावली पाहिजे. अशा अनेक गोष्टी असतात. वेळेवर काम करणं. बऱ्याच वेळेला मी पाहते की अनेक विद्यार्थी जे आहेत ते वेळेवरती काम करत नाहीत. परीक्षा जवळ आली की अभ्यास करतात. प्रोजेक्ट वर्क करायला सांगितले की परीक्षा जवळ आली की प्रोजेक्ट वर्क करतात. ज्या वेळेला त्यावेळेला जर आपण काम केलं, वेळच्या वेळेला काम केलं तर ते काम दर्जेदार होतं. म्हणजे वेळच्या वेळी काम करणं, प्रामाणिकपणे काम करणं, अभ्यास करणं, आपल्या अभ्यासाच्या सवयी आपण चांगल्या लावून घेणं, आपल्या वर्तनामध्ये सातत्य ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे जर आपण विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लहानपणापासून जर लावल्या तर विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये सुद्धा त्यांना त्या सवयी तशाच राहतात. आता आम्ही जे म्हणतो की आम्हाला लहानपणापासून आमच्या शिक्षकांनी चांगल्या सवयी लावल्या, अभ्यासक्रमामधून आमच्या मनावरती ते बिंबवलं आणि त्यामुळे आम्ही तशा पद्धतीनं बनत गेलो. आणि एक केव्हाही लक्षामध्ये घ्या, तुम्ही बीएडला आलात, तुम्ही ऑलरेडी मॅच्युअर्ड आहात, 21 वर्षाच्या वरचे तुम्ही विद्यार्थी आहात. आम्ही तुम्हाला आता खूप चांगल्या पद्धतीनं सांगतो, तुमच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. पण जे चांगल्या गोष्टी आहेत त्या लहानपणापासनं, लहान वर्गापासनं विद्यार्थ्यांच्या मनावरती बिंबवणं गरजेचं आहे आणि तसा अभ्यासक्रम असतो. पण तरी सुद्धा काय होतं की सर्वच विद्यार्थी तसे बनत नाहीत. तर आता आपण भविष्यामध्ये शिक्षक होणार आहोत, तर आपण सगळ्यांनी थोडासा विचार केला पाहिजे की आपल्याला तसे विद्यार्थी तयार करायचे आहेत, विद्यार्थ्यांवरती तसे चांगले संस्कार आपल्याला करायचे आहेत आणि या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि मग अभ्यासक्रमामध्ये ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आता आपण पाहतो की पाठाच्या खाली वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट दिलेले असतात. हे प्रोजेक्ट आपण विद्यार्थ्यांना करायला सांगतो, विद्यार्थी ते प्रोजेक्ट करतात आणि मग विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रोजेक्टचं जर आपण मूल्यमापन करत असू आणि हे मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांना जर आपण प्रेरणा दिली, त्यांनी केलेल्या कामाचं जर आपण कौतुक केलं, त्यांचं अभिनंदन जर आपण केलं
आणि जिथे कुठे विद्यार्थी थोडेसे आपल्याला कमकुवत दिसतात त्या ठिकाणी आपण त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं तर त्या विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागतात. आणि विद्यार्थ्यांना जर सातत्याने डिस्करेज केलं, डॉमिनेट केलं तर विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागत नाहीत. पण अभ्यासक्रमामध्ये ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. राबवणारे मात्र आपण आहोत, राबवणारे शिक्षक आहेत. आणि म्हणून शिक्षकांनी चांगल्या पद्धतीनं अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या सर्व बाबींची काय म्हणता येईल त्याला अंमलबजावणी योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आणि योग्य पद्धतीनं जेव्हा शिक्षक ही अंमलबजावणी करतील तेव्हा ऑटोमॅटिकली विद्यार्थ्यांमध्ये या सर्व गोष्टी आपण चांगल्या पद्धतीनं रुजवू शकतो. त्यानंतर समायोजन क्षमतेचा विकास करण्यासाठी माध्यमिक शिक्षणामध्ये मूल्य शिक्षणाची गरज आहे. समायोजन क्षमता ही खूप महत्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये ज्या व्यक्तीला आलेल्या परिस्थितीला तोंड देता येतं, योग्य पद्धतीनं सगळ्या बाबींमध्ये त्याला समायोजन साधता येतं, तडजोड त्याला करता येते, मार्ग त्याला काढता येते, ती व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कुठेही जरी गेली तरी तिला अडचण येत नाही, समस्या येत नाही. आणि आलीच जरी समस्या तर ती समस्या सोडवण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते. म्हणून मूल्य शिक्षणाची आवश्यकता विद्यार्थ्यांमध्ये समायोजन क्षमता निर्माण करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये खूप खूप महत्वाचं आहे, ते असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दया, क्षमा, आनंद आणि समाधान हे आपल्यामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी माध्यमिक शिक्षणामध्ये मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. प्राणी मात्रावरती दया करणं, आपल्या सहकाऱ्यांवरती दया करणं, आपल्या सहकाऱ्यांना क्षमा करणं, आपल्या सहकाऱ्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन दाखवणं आणि स्वतःला समाधान मिळणं, आनंद मिळणं. कारण आपण हे सगळं जे काय करत आहोत ते कशासाठी करत आहोत तर आपल्याला आनंद मिळावा याच्यासाठी करत आहोत. लक्षामध्ये घ्या, मला काही कोणी आज सांगितलं नाही तुम्ही तास घ्या, प्राचार्यांनी मला सूचना दिलेली नाही तुम्ही तास घ्या, पण मला स्वतःला तुम्हाला शिकवल्यानंतर आनंद मिळतो. का आनंद मिळतो? माझा अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे, विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. आता या स्तरावरती प्रत्येक गोष्ट शिकवण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही स्वतः अभ्यास करून सुद्धा अनेक गोष्टी तुम्ही साध्य करू शकता, अचीव करू शकता, परीक्षा देऊ शकता, पास होऊ शकता. तुम्ही पास होणार नाही अशी गोष्टच नाहीये. परंतु मी जर तुम्हाला याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी सांगितल्या, बारकाईने सांगितल्या तर तुम्ही परीक्षेत तर लिहालच, परीक्षेत तर उत्तीर्णच व्हाल, पण एक चांगला व्यक्ती म्हणून तुमची एक चांगली व्यक्ती म्हणून तुमची घडण होईल असं मला वाटतं. कारण हा विषयच असा आहे की ज्याच्यामधनं विद्यार्थ्यांवरती चांगल्या पद्धतीनं संस्कार होतात. जरी तुमचा पिंड बनलेला असेल तरी आज जे काही मी मार्गदर्शन करणार आहे त्या मार्गदर्शनामधनं तुम्ही भावी शिक्षक होणार आहात. तर तुम्ही शिकवत असताना तुम्हाला मी सांगितलेल्या या गोष्टींची नक्कीच आठवण होईल त्यावेळेला आणि तिथे तुम्ही तशा पद्धतीनं तुमच्या विद्यार्थ्यांवरती नक्कीच संस्कार कराल. केवळ याच ठिकाणी नाहीये, भविष्यामध्ये तुम्ही अनेक व्यवसायामध्ये जाणार आहात, तिथे तुम्ही काम करणार आहात, तिथे काम करत असताना सुद्धा कशा पद्धतीनं आपण समायोजन साधायचं, प्रशासनामध्ये काम करताना आपण कसं वागलं पाहिजे, आपल्यामध्ये कोणती मूल्य असली पाहिजेत, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी लक्षामध्ये येईल. आणि त्या दृष्टिकोनातून या तासिकेचं नियोजन मी या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला समाधान मिळालं पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला आनंद वाटला पाहिजे. शिक्षण घेत असताना आनंददायी शिक्षण असणं खूप गरजेचं आहे. लक्षामध्ये घ्या, दबावामध्ये काहीतरी विद्यार्थ्यांना बोलणं, रागवणं या दृष्टिकोनातून जेव्हा शिकवलं जातं तेव्हा त्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना इंटरेस्ट वाटत नाही, आवड त्यांना निर्माण होत नाही आणि मग ते शिक्षणापासून दूर जायला लागतात. तर असं नको आहे. जे काही आपण विद्यार्थ्यांना ज्ञान देत आहोत त्या ज्ञानामधनं विद्यार्थ्याला समाधान मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. आणि हा आनंद, हे समाधान केवळ थेरॉटिकल पार्ट विद्यार्थ्यांना सांगून निर्माण होणार नाही, तर थेरॉटिकल त्याच्यासोबत प्रॅक्टिकल, त्याच्यासोबत अभ्यासपूरक उपक्रम, त्याच्यासोबत अभ्यासेतर उपक्रम या सगळ्यांची खूप आवश्यकता असते. सहलीमधून सुद्धा आपण विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, सहिष्णू वृत्ती ह्या सगळ्या गोष्टी आपण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू शकतो. आनंद आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना घेऊन जातो, निसर्गाचं महत्व विद्यार्थ्यांना कळतं, निसर्ग कसं सतत आपल्याला काही ना काहीतरी देतच असतो हे विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये येतं. आणि मग विद्यार्थ्यांना वाटतं की झाड आपल्याला देतं, निसर्ग आपल्याला देतं, तर आपण का नाही इतरांना दिला पाहिजे, कमीत कमी इतरांना दुःख नाही तर आनंद तरी आपण दिला पाहिजे.
अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. म्हणून माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये मूल्य शिक्षणाची एक सुसंस्कृत, सद्वर्तनी, सन्मार्गाने चालणारा एक चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी आपल्याला माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. माध्यमिक शिक्षणात आहे, प्राथमिक शिक्षणामध्ये आहे, उच्च माध्यमिक मध्ये आहे, विद्यापीठीय स्तरावरती आहे, इव्हन दो आपल्या बीएडला सुद्धा मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणून हा पेपर आपल्या बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. कशामुळे समाविष्ट केलेला आहे तर आपण भावी शिक्षक होणार आहोत आणि शिक्षक म्हटल्यानंतर त्याला सगळ्यात पहिले काम काय करावं लागतं तर आपल्या विद्यार्थ्याला त्याला घडवावं लागतं आणि विद्यार्थ्याची घडवणूक करत असताना अशा प्रकारची वेगवेगळी मूल्य त्याच्यामध्ये रुजवणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला दिसून येतील आणि हे पैलू पाडण्याचं काम ऍज अ टीचर म्हणून आपल्याला करणं गरजेचं आहे आणि म्हणून मूल्य शिक्षणाचा समावेश माध्यमिक शिक्षणामध्ये करण्यात आलेला आहे. यानंतर आपण पुढचा भाग पाहूया. मूल्यांचे जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण आपण बघूया. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी मूल्यांचे वर्गीकरण सांगितलेले आहेत. तर त्याच्यामध्ये वर्गीकरण जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारचं वर्गीकरण त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता. वैयक्तिक मूल्ये, सामाजिक मूल्ये आणि राष्ट्रीय मूल्ये अशी त्यांनी सांगितलेली आहेत. आता वैयक्तिक मूल्य कोणती आहेत ती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर वैयक्तिक मूल्यांमध्ये स्वच्छता असेल. मी तुम्हाला काल पण सांगितलेलं आहे की स्वच्छ राहणं हे खूप महत्वाचं आहे. आपण घाण करणार नाही याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला दुसऱ्याने केलेली घाण जी आहे तिला उचलून टाकणं हे आपल्याला जमणार नसेल तर कमीत कमी आपण घाण करायची नाही. आणि दुसऱ्यांना सुद्धा आपण काय केलं पाहिजे त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की तुम्ही घाण करू नका म्हणून. आणि त्यांना आपण एखाद्या वेळेला त्याच्या समोर जर एखादी वस्तू त्या व्यक्तीने टाकली आणि ती उचलली आणि आपण डस्टबिन मध्ये टाकून दिली तर त्या व्यक्तीला स्वतःला त्या ठिकाणी लाज वाटते की अरे बाबा आपण हे चुकीचं काम करत आहोत. तर अशा पद्धतीनं स्वच्छता, आपली स्वच्छता, आपलं आरोग्य, आपली नखं असतील, नखं सुद्धा खूप जणांची वाढलेली असतात, समोरच्याला खूप घाण वाटतं जेव्हा तो पाणी देतो वगैरे त्यावेळेला. तर म्हणून आपलं जे काही आरोग्य आहे, स्वच्छ राहणं, रोज स्नान करणं, व्यवस्थित राहणं, कपडे स्वच्छ असणं, दातं स्वच्छ असणं, अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. स्वावलंबन, आपलं काम आपण स्वतः केलं पाहिजे, व्यवस्थित पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे, स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे, इतरांवरती अवलंबून राहिलं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं कर्तव्य दक्ष आपण असलं पाहिजे, श्रमनिष्ठा असली पाहिजे, आपली श्रमावरती आपली निष्ठा असणं गरजेचं आहे. कष्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. कष्टाशिवाय काहीही आपल्याला साध्य होऊ शकत नाही, हे महत्वाचं आहे. त्यासोबत विज्ञाननिष्ठ आपण असलं पाहिजे, अंधश्रद्धा आपल्यामध्ये असता कामा नये, शुचिता असली पाहिजे, भूतदया असली पाहिजे, निर्भयता असली पाहिजे, खिलाडू वृत्ती असली पाहिजे आणि शिस्तप्रियता असली पाहिजे. ही सगळी मूल्य आहेत, लक्षामध्ये घ्या विद्यार्थ्यांना. ही सगळी वैयक्तिक मूल्य आहेत. आपल्यामध्ये भूतदया असणं, प्राणी मात्रावरती प्रेम असणं आणि छोट्या छोट्या गोष्टीला विनाकारण घाबरणं हे असू नये. आपण काय केलं पाहिजे, न घाबरता निर्भयपणे कुठलंही काम आपण केलं पाहिजे, कुठल्याही समस्येला आपण तोंड दिलं पाहिजे, खिलाडू वृत्ती असली पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की कधी कधी काही विद्यार्थी हे प्रत्येक वेळेला प्रथम येतात आणि मग एखाद्या वेळेला असा प्रसंग येतो की त्यांचा क्रमांक दुसरा येतो, तिसरा येतो किंवा अयशस्वी होतात. प्रत्येक वेळेला यशस्वी होणारा कधी कधी अयशस्वी होतो आणि मग अयशस्वी झाले की मग प्रत्येक काय होतं की त्यावेळेला आपण म्हणतो नाही त्यांनी असं केलं, त्यांनी नकला मारल्या, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं म्हणून मी अपयशी ठरलो. म्हणजे आपण दुसऱ्यांना दोष देतो. नाही, दुसऱ्यांना दोष द्यायचा नाही, आपण स्वतः शोधायचं की आपण कुठे कमी पडलो, आपल्यामध्ये काय कमतरता आहे आणि मग त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे आणि ते आपल्यातली कमतरता आपण दूर केली पाहिजे. तो प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. आणि तो का जिंकला, त्यांनी काय मेहनत केली, त्यांनी कशावरती जास्त लक्ष केंद्रित केलं, त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण ते कुठलंही अपयश जे आहे ते खिलाडू वृत्तीनं स्वीकारलं पाहिजे आणि खिलाडू वृत्तीनं जर स्वीकारलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व आपलं तयार होतं. आणि खिलाडू वृत्तीनं जर आपण कोणती गोष्ट स्वीकारली नाही तर मग मात्र आपल्याला दुःख होतं, आपल्यामध्ये द्वेष निर्माण होतो आणि त्याच्यामुळे एक चांगलं व्यक्तिमत्व आपलं तयार होत नाही. द्वेष निर्माण झाला एखाद्या व्यक्तीबद्दल की आपल्याला सारखं प्रत्येक गोष्ट वाईटच दिसते. आपल्या समोर कोणी 2 जण बोलत असतील तर आपल्याला विनाकारण वाटत जाते की माझ्याबद्दलच तर बोलत नसतील ना,
काय म्हणत असतील मला ते, आणि मग ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याच्यासाठी मग आपण काही गैरमार्गाचा अवलंब करतो आणि मग ऑटोमॅटिकली आपलं जे काही चांगलं व्यक्तिमत्व होतं आणि ते बिघडायला सुरुवात होते त्या ठिकाणी. म्हणून लक्षामध्ये घ्या की कोणतंही अपयश असो, कुणाचंही यश असो, ते आपण खिलाडू वृत्तीनं स्वीकारणं हे खूप गरजेचं आहे. काही सामाजिक मूल्य असतात. सामाजिक मूल्यांमध्ये आपल्याला माहित आहे समता, बंधुभाव, सर्व धर्म सहिष्णुता, न्यायप्रियता, सौजन्यशीलता, आदरभाव, सत्यप्रियता, अहिंसा, मानवता, निसर्गावरती प्रेम करणं आणि परस्परांना सहकार्य करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांचा समावेश सामाजिक मूल्यांमध्ये येतो. आणि राष्ट्रीय मूल्य तर तुम्हाला माहित आहे, देशभक्ती आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे, राष्ट्रभक्ती आहे, या सगळ्याचा समावेश हा राष्ट्रीय मूल्यांमध्ये होतो. त्यानंतर जे काही वेगवेगळी मूल्य आहेत त्या मूल्यांबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती या ठिकाणी घेऊया. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे मूल्य आहे ते आहे जैविक मूल्य आहे. जैविक मूल्य म्हणजे काय, तर व्यक्तीची जी काही काय म्हणता येईल त्याला की सर्व जैविक हा सर्व व्यक्तीच्या ठिकाणी सर्व जैविक क्रिया ज्या आहेत ते सुव्यवस्थितपणे व परस्पर पूरक राहण्यासाठी, म्हणून त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्याच्यामध्ये समन्वय राहण्यासाठी आवश्यक असलेली जी काही मूल्य आहेत त्या मूल्यांना जैविक मूल्य अशी म्हणतात. जसं की आता याच्यामध्ये कोणती जैविक मूल्य येतील आपल्याला सांगता येईल या ठिकाणी, तर अणुवंश हे जे काय आहे हे जैविक मूल्य आहे. आणि मग अणुवंशाची स्वीकृती आपल्याला करता आली पाहिजे आणि ते स्वीकृती करण्याचं सामर्थ्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की काही जणांचे आई वडील हे दिसायला थोडेसे चांगले नसतात आणि मग तो मुलगा त्यांच्या शेवटी आई वडिलांसारखाच तो होणार ना. मग त्याच्या मनामध्ये कुठेतरी एक अशी भावना असते की मी बुटकाच आहे, मी फारच उंच आहे, मी किडकिडीत आहे, मी काळा आहे, वगैरे वगैरे. आणि मग ती त्याच्यामुळे काय होते की माणसाच्या मनामध्ये संघर्ष निर्माण व्हायला लागतात आणि मग एक वाईट वाटायला लागतं आणि मग ते व्यक्तिमत्व जे आहे ते खुरटलं जातं, त्याची वाढ होत नाही, चांगलं व्यक्तिमत्व तयार होत नाही. म्हणून या जैविक मूल्यांमध्ये शिक्षकांनी त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे की ही अनुवंशिकता आहे. आपले आई वडील जसे असतील तशा पद्धतीनं आपण बनणार आहोत, पण विचारांनी, बुद्धीनी मात्र आपण आपलं चांगलं व्यक्तिमत्व तयार करू शकतो. नुसतं बाह्य सौंदर्य महत्वाचं नाहीये, तर आंतरिक सौंदर्य हे खूप महत्वाचं. तुम्हाला किती ज्ञान आहे, तुमचा बौद्धिक विकास किती झालेला आहे, तुमचा भावनिक विकास किती झालेला आहे, तुमचा क्रियात्मक विकास किती किती झालेला आहे, याच्यावर तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. व्यक्तिमत्व हे केवळ दिसण्यावर नसतं, लक्षामध्ये घ्या. खूप जण खूप सुंदर असतात दिसायला, पर्सनॅलिटी खूप छान असते, वा 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 किती छान आहे, किती सुंदर आहे, किती गोरागोमटा आहे, किती हाईट आहे, किती छान आहे, असं आपण म्हणतो. पण जेव्हा ती व्यक्ती बोलायला लागते त्यावेळेला तिचा आवाज आपल्याला ऐकावासा वाटत नाही. असं होतं कधी कधी, असं पण असतं. म्हणून लक्षामध्ये घ्या की बाह्य सौंदर्य हे महत्वाचं नाहीये, आंतरिक सौंदर्य हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ही जी काही बाब आहे ही मुलांना लक्षात आणून देणं गरजेचं आहे. सक्षमता, त्याच्यामध्ये असलेली क्षमता वेगवेगळी, प्रत्येक व्यक्तीमध्ये क्षमता वेगवेगळी असते. कोणी लवकर थकतं, कोणी लवकर थकत नाही, कोणी खूप अभ्यास करणार असतं, कोणी कमी अभ्यास करणार असतं. ही जैविक मूल्य आहे, ही आपल्याला आपल्या आई वडिलांकडनं मिळालेली आहे. आणि जीवनावरती संघर्ष करण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता सुद्धा आपल्याला आपल्या आई वडिलांच्या याच्याकडनं प्राप्त झालेली असते आणि त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीनं काम करून ती आपल्यामध्ये आपण निर्माण करू शकतो. म्हणजे लक्षामध्ये घ्या, चैतन्य असेल, मी म्हणते ना काही जणांमध्ये चैतन्य असतं. अध्यापन म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एका चैतन्याचा अनेक चैतन्याशी समन्वय म्हणजे अध्यापन असं म्हणतात. तर हे चैतन्य जे आहे, असा जो उल्हास आहे तो आपल्याला आवडतो, तर हे सुद्धा काय आहे, जैविक मूल्य आहे. आणि ह्या सर्व जैविक क्रियांच्या परस्परावलंबनाची जाणीव, नैसर्गिकता, पात्रता, संपादन, विकास, अनुकूलन, उपचार, विवेक, जीवनविषयक निसर्ग नियमांची जाणीव, वयोमानाची जाणीव, मृत्यूभयाचा अभाव, या सगळ्यांचा समावेश कशामध्ये येतो, जैविक मूल्यामध्ये येतो. म्हणजे व्यक्तीच्या ज्या काही जैविक क्रिया आहेत त्या सुव्यवस्थित व परस्पर पूरक राहण्यासाठी, म्हणजे आपल्या ज्या काही जैविक क्रिया आहेत त्या व्यवस्थित राहण्यासाठी, परस्पर पूरक राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूल्यांना जैविक मूल्य म्हणतात. ही सगळी आवश्यक असणारी मूल्य आहेत, लक्षामध्ये घ्या. अनुकूलन, आलेल्या परिस्थितीशी अनुकूलन करणं. प्राणी सुद्धा बघा, वाळवंटात राहणारे प्राणी आणि हिमालयामध्ये राहणारे प्राणी, वेगवेगळे प्राणी आहेत.
तिथले प्राणी तिथल्या हवामानाशी, तिथल्या वातावरणाशी काय करतात, त्या ठिकाणी ते अनुकूलन करून घेतात, त्याच्याशी समायोजन साधतात आणि त्या वातावरणामध्ये ते चांगल्या पद्धतीने राहतात. आता आपण मराठवाड्यासारख्या या उष्ण प्रदेशामध्ये राहणारे व्यक्ती आणि आपल्याला जर हिमालयामध्ये राहायला सांगितले तर आपण नाही राहू शकत. मग तिथे जास्त काळ जेव्हा आपण राहू तेव्हा त्याच्याशी आपण काय साधतो, अनुकूलन साधतो आणि मग तिथे आपण त्या ठिकाणी आपण त्या वातावरणाशी समरस होण्यासाठी, समरस होणे, त्या वातावरणाला आपलं शरीराला आपण तसं निर्माण करतो आणि मग आपण त्या ठिकाणी राहू शकतो. हे लक्षामध्ये घ्या. तर ही सगळी जैविक मूल्य आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचं पाहूया व्यक्तिगत मूल्य. व्यक्तिगत मूल्य कशाला म्हणतात, तर व्यक्तीला स्वची सम्यक जाणीव राहण्यासाठी आवश्यक असलेल्या मूल्यांना व्यक्तिगत मूल्य असे म्हणतात. आता स्वची जाणीव म्हणजे मी तुम्हाला काल पण सांगितलं, आपल्या स्वतःमध्ये कोणत्या क्षमता आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. आपल्यामध्ये काय चांगलं आहे आणि आपल्यामध्ये काय वाईट आहे याची यादी आपण तयार केली. चांगल्या बाबी एका बाजूला लिहिल्या आणि वाईट बाबी एका बाजूला लिहिल्या. वाईट बाबी आपल्यामधनं आपल्याला नाहीशा करता आल्या पाहिजेत आणि चांगल्या बाबी ज्या आहेत त्याचा आणखीन विकास आपल्याला करता आला पाहिजे आणि चांगल्या गोष्टींची यादीही आपल्याला वाढवता आली पाहिजे. आणि मग स्वतःवरती नियंत्रण ठेवणं, स्वनियंत्रण करणं. आपण समाजामध्ये राहत असताना आपल्या मनामध्ये काही गोष्टी असतात, पण त्या आपल्याला करता येत नाही समाजामध्ये राहत असताना आणि म्हणून मग आपण त्याच्यावरती काय करतो, काम करतो आणि आपल्यावरती आपण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. स्वतःची प्रतिमा, स्वप्रतिमा ही आपली आपण चांगली तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा पद्धतीनं आपण मूल्यांचे वर्गीकरण याच्यामध्ये जैविक मूल्य, व्यक्तिगत मूल्य ही आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. बाकीचा जो काही भाग आहे आपण तो नंतरच्या तासिकेमध्ये बघूया आणि इथे ती या ठिकाणी थांबते कारण वेळ पण संपत आलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण